बुद्धिमत्तेचे सिद्धांत व वर्गीकरण या दोन घटकांवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न असतातच. 5 मिनिटात हे दोन घटक कसे अभ्यासायचे ते आपण बघूयात. बुद्धिमत्तेचे सिद्धांत. पहिला सिद्धांत आहे चार्ल्स पियरमन यांचा. चार्ल्स पियरमन यांनी बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत म्हणजे 2 फॅक्टर थेअरी हा सिद्धांत मांडला. चार्ल्स पियरमन यांच्या मते बुद्धिमत्ता ही 2 घटकांनी बनलेली असते, जी घटक आणि एस घटक. जी घटक म्हणजे जनरल फॅक्टर, सर्वसाधारण बुद्धिमत्ता, जी सर्व प्रकारच्या कामांसाठी वापरली जाते. आणि एस घटक म्हणजे विशिष्ट बुद्धिमत्ता, स्पेसिफिक फॅक्टर, जो विशिष्ट कामासाठीच वापरला जातो. म्हणजेच जी घटक हा सर्व विषयांना मदत करतो, तर एस घटक हा विशिष्ट विषयासाठी प्रावीण्य देतो. उदाहरणार्थ गणित व भाषा या दोनहीसाठी जी घटक मदत करतो, परंतु गणितात जर एखाद्याला विशेष प्रावीण्य असेल तर एस फॅक्टर मदत करतो. अशा प्रकारे चार्ल्स पियरमन यांनी आपल्या द्विफॅक्टर सिद्धांतामध्ये जी आणि एस असे 2 फॅक्टर सांगितलेले आहेत. दुसरा सिद्धांत आहे एल थर्स्टन यांचा. एल थर्स्टन यांचा प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, थेअरी ऑफ प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज, प्राथमिक मानसिक क्षमतांचा सिद्धांत. एल थर्स्टन यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकच नसून ती स्वतंत्र अशा प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज म्हणजेच स्वतंत्र अशा प्राथमिक मानसिक क्षमतांनी बनलेली असते. हा एल थर्स्टन यांचा सिद्धांत आहे. एल थर्स्टन म्हटलं की प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज लक्षात ठेवायचं. त्यानंतर हवार्ड गार्डनर यांनी बहुबुद्धिमत्ता सिद्धांत मांडला, मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स. हवार्ड गार्डनर यांच्या मते प्रत्येक व्यक्तीमध्ये 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता असतात. भाषीय म्हणजे लिंग्विस्टिक, गणितीय म्हणजे मॅथेमॅटिकल, सांगीतिक म्हणजे स्पॅशियल, अवकाशीय म्हणजे सांगीतिक म्हणजे म्युझिकल, अवकाशीय म्हणजे स्पॅशियल, शारीरिक गतिविषयक म्हणजे कायनेस्थेटिक, आंतरव्यक्तिक म्हणजे इंट्रापर्सनल, आत्मव्यक्ती म्हणजे इंटरपर्सनल आणि नैसर्गिक बुद्धिमत्ता म्हणजे नॅचरल इंटेलिजन्स. आणि या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे LMMSKIIN. LMM स्किन. L म्हणजे लिंग्विस्टिक, M म्हणजे मॅथेमॅटिकल, M म्हणजे म्युझिकल, S म्हणजे स्पॅशियल अवकाशीय, K म्हणजे कायनेस्थेटिक म्हणजे शारीरिक गतिविषयक, I म्हणजे इंटरपर्सनल आंतरव्यक्ती, I म्हणजे इंट्रापर्सनल आत्मव्यक्तिक आणि N म्हणजे नॅचरल. अशा प्रकारे हवार्ड गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ही 8 प्रकारच्या वेगवेगळ्या बुद्धिमत्तांनी बनलेली असते, म्हणून त्याला बुद्धिमत्ता सिद्धांत असं म्हणतात. रॉबर्ट स्टनबर्ग यांचा 3 आयामी ट्रायआर्किक थेअरी हा सिद्धांत आहे. त्यांच्या मते बुद्धिमत्तेचे 3 प्रकार पडतात. विश्लेषणात्मक म्हणजे समस्या सोडवण्यासाठी, सर्जनशील बुद्धिमत्ता म्हणजे नवीन कल्पना निर्माण करण्यासाठी, आणि व्यावहारिक बुद्धिमत्ता म्हणजे दैनंदिन जीवनातील परिस्थितीशी जुळवून घेणारी बुद्धिमत्ता. अशी बुद्धिमत्तेचे 3 प्रकार रॉबर्ट स्टनबर्ग यांनी सांगितलेले आहेत. अल्फ्रेड बिने यांचा एक घटक सिद्धांत, युनिफॅक्टर थेअरी. अल्फ्रेड बिने यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकच आणि एकसंघ अशी मानसिक शक्ती आहे. अल्फ्रेड बिने यांचा एक घटक बुद्धिमत्ता सिद्धांत आहे, परंतु बऱ्याच वेळा अल्फ्रेड बिने यांचा बुद्धिमत्तेच्या सिद्धांतावर प्रश्न विचारला जात नाही. अल्फ्रेड बिने यांच्या बाबतीमध्ये 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना प्रथम मांडली. त्यामुळे मानसिक वय आणि अल्फ्रेड बिने हे जे काही रिलेशन आहे हे आपल्याला लक्षात ठेवावे लागेल. मानसिक वय म्हणजे मेंटल एज ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली आणि मेंटल एज वरून त्यांनी IQ कॅल्क्युलेट करण्याचं पुढे सूत्र सांगितलं. IQ इक्वल टू MA/CA × 100 म्हणजे मेंटल एज भागिले क्रोनॉलॉजिकल एज.
क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे शारीरिक एज गुणिले 100, तर या सूत्राचा वापर करून बुद्धिमापन म्हणजेच इंटेलिजन्स क्वेश्चन कॅल्क्युलेट केला. तसेच अल्फ्रेड बिने यांच्या बुद्धिमापन चाचण्या प्रसिद्ध आहेत. अल्फ्रेड बिने यांनी सायमन या आपल्या सहकार्याच्या सहाय्याने बुद्धिमापन चाचण्या विकसित केल्या. त्यामुळे अल्फ्रेड बिने यांच्यावर कोणता प्रश्न विचारला जातो हे जर आपण अभ्यासले तर युनिफॅक्टर थेअरीवर प्रश्न विचारला जात नाही, मात्र मानसिक वय आणि बुद्धिमापन चाचणी यावर अल्फ्रेड बिनेच्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो. त्यानंतर एडवर्ड थॉर्नडाईक यांचा बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या मते बुद्धिमत्ता ही अनेक घटकांनी बनलेली असते. ही काही एकच अशी स्वतंत्र मानसिक क्षमता नसून ती अनेक मानसिक क्षमतांचा समुच्चय आहे. त्यामुळे एडवर्ड थॉर्नडाईक यांची जी थेअरी आहे इंटेलिजन्सची त्याला बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत मल्टीफॅक्टर थेअरी ऑफ इंटेलिजन्स असं म्हणतात. बुद्धिमत्ता ही एकच नसून ती स्वतंत्र मानसिक क्षमतांचा समूह आहे असं एडवर्ड थॉर्नडाईक यांचं मत आहे. त्यानंतर जेपी गिलफोर्ड यांनी स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल तयार केलं, ज्याला SI मॉडेल असं म्हणतात. त्यांच्या मते बुद्धिमत्ता ही विविध मानसिक क्रिया, विषय वस्तू, उत्पादन म्हणजेच ऑपरेशन्स, कॉन्टेंट, प्रॉडक्ट यांच्या संयोगातून बनते आणि ह्या तिन्हींच्या संयोगातून त्यांनी जे इंटेलिजन्सचं मॉडेल केलं, स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल, ह्या मॉडेलमध्ये 120 विविध घटक आहेत आणि त्यामुळे त्यांच्या एकदम ओरिजिनल थेअरीमध्ये त्यांनी सांगितलं की मानवी बुद्धिमत्ता ही 120 बौद्धिक क्षमतांनी बनलेली असते, 120 घटकांनी बनलेली असते. पण नंतरच्या सुधारित सिद्धांतामध्ये गिलफोर्ड यांनी बिहेवियरल घटक ऍड केला आणि त्यानंतर त्यांनी असं सिद्ध केलं की बुद्धिमत्ता ही 150 घटकांनी बनलेली असते. मग आता प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आल्यानंतर 120 घटक समजायचं की 150 घटक, तर 150. बुद्धिमत्ता ही 150 विविध घटकांनी बनलेली असते असा सिद्धांत गिलफोर्ड यांनी मांडला. इन शॉर्ट मध्ये हे जे 7 मानसशास्त्रज्ञ आहे की ज्यांनी बुद्धिमत्तेचे सिद्धांत मांडले ते कसे लक्षात ठेवायचे आणि कोणत्या सिद्धांतावर प्रश्न येतात. चार्ल्स पियरमन यांच्या द्विघटक थेअरीवर प्रश्न विचारला जातोच. द्विघटक थेअरी म्हणजे जी घटक आणि एस घटक, जनरल फॅक्टर आणि स्पेसिफिक फॅक्टर. LL थर्स्टन यांच्या प्राथमिक मानसिक क्षमतांचा सिद्धांत यावर देखील बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेला आहे. प्रायमरी मेंटल ॲबिलिटीज. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतावर देखील प्रश्न विचारलेला आहे. बुद्धिमत्ता ह्या 8 वेगवेगळ्या घटकांनी बनलेल्या असतात आणि LMM स्कीम ही लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे. रॉबर्ट स्टनबर्ग यांच्यावर आतापर्यंत प्रश्न विचारलेला नाही. अल्फ्रेड बिने यांची जी थेअरी आहे ह्या एक घटक थेअरीवर प्रश्न विचारलेला नाही, मात्र अल्फ्रेड बिने यांनी मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम मांडली, यावर प्रश्न विचारला जातो आणि बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी यावर प्रश्न विचारला जातो. यासाठी अल्फ्रेड बिने आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या क्वचित बहुघटक सिद्धांतावर प्रश्न विचारला जातो आणि JP गिलफोर्ड यांचं स्ट्रक्चर ऑफ इंटेलेक्ट मॉडेल यावर प्रश्न विचारला जातोच. यामध्ये 150 घटक आहेत. गिलफोर्ड यांचे जे मॉडेल आहे मॉडेल ऑफ इंटेलेक्ट, यामध्ये मॉडेल ऑफ इंटेलेक्ट म्हणजेच मानवी बुद्धिमत्ता ही 150 घटकांनी बनलेली असते. तर अशा प्रकारे याचा जो काही शॉर्टकट आहे हा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण. व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण ज्या मानसशास्त्रज्ञांनी केलेले आहे ते 4 मानसशास्त्रज्ञ आहे आणि या 4 मानसशास्त्रज्ञांच्या व्यक्तिमत्व वर्गीकरणावर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हमखास प्रश्न आहे. त्यामध्ये पहिले आहेत हिपोक्रेटस. हिपोक्रेटस यांनी जे व्यक्तिमत्वाचे वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये हिपोक्रेटस यांनी शरीरातील जे 4 द्रव आहेत रक्त, पित्त, कफ आणि विषाद यावर वर्गीकरण केलेले आहे. त्यांच्या मते ज्या व्यक्ती आनंदी असतात, आशावादी असतात, उत्साही असतात, सामाजिक असतात त्या रक्तप्रधान असतात. त्यानंतर पित्तप्रधान व्यक्ती ह्या रागीट असतात, आक्रमक असतात आणि त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण असतो. कफप्रधान व्यक्ती
फ्लेगमॅटिक ह्या शांत असतात, संयमी असतात आणि स्थिर असतात. विषाद प्रधान व्यक्ती ह्या चिंताग्रस्त असतात, शारीरिक भावनिक असतात आणि निराशावादी असतात. अशा प्रकारे हिपोक्रेटस यांचं जे व्यक्तिमत्व वर्गीकरण आहे हे शरीरातील 4 द्रवांवर आधारित आहे: रक्त, पित्त, कफ आणि विषाद. पुढचं जे आहे, कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे जे वर्गीकरण केलेले आहे त्यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकार आहेत. या ठिकाणी थोडस चुकलंय. अंतर्मुख अंतर्मुख म्हणजे एकांतप्रिय, विचारशील आणि कमी बोलणारे व्यक्ती. बहिर्मुख म्हणजे एक्स्ट्रावर्ट, मिलनसार म्हणजे इतरांमध्ये पटकन मिक्स होणारे, बोलके आणि समाजात रमणारे लोक. उभयमुख ॲम्बिवर्ट, अंतर्मुख आणि बहिर्मुख हे दोन्ही गुण या व्यक्तींमध्ये असतात. आता कार्ल युंग यांनी सुरुवातीचा जो आपला सिद्धांत मांडला त्यामध्ये यांनी व्यक्तिमत्वाचे फक्त 2च प्रकार सांगितलेत, अंतर्मुख आणि बहिर्मुख. पण नंतर काही मानसशास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की काही लोकांमध्ये अंतर्मुख आणि बहिर्मुख असे दोन्ही गुण असतात, म्हणून मग उभयमुख हा नवीन एक प्रकार सांगितला जातो. तर अशा प्रकारे कार्ल युंग यांनी व्यक्तिमत्वाचे 3 प्रकारांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. परीक्षेमध्ये प्रश्न आला तर आपल्याला 3 प्रकार सांगायचे आहेत: अंतर्मुख, बहिर्मुख आणि उभयमुख. त्यानंतर क्रेशमर यांनी व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. क्रेशमर यांचे व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण जे आहे ते शरीर रचनेवर आधारित आहे. त्याच्यामध्ये ज्या व्यक्तींची लठ्ठ शरीरयष्टी असते, ते नेहमी आनंदी असतात, सामाजिक असतात, त्या व्यक्तींना त्यांनी पायकनिक असं म्हटलेलं आहे. ज्या व्यक्तींची कृश शरीरयष्टी असते ते अंतर्मुख असतात आणि संवेदनशील असतात, त्यांना अस्थेनिक किंवा लेप्टोसेमिक असं म्हटलेलं आहे. त्यानंतर ज्या व्यक्तींची शरीरयष्टी मजबूत असते, ते धाडसी असतात आणि आत्मविश्वासू असतात, त्यांना अथलेटिक असं म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचं जे शरीर रचनेवर आधारित व्यक्ती वर्गीकरण आहे ते क्रेशमर यांनी केलेलं आहे. आणि चौथं जे आहे ते विल्यम शेल्डन यांनी केलेलं व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण आहे. विल्यम शेल्डन यांनी 3 प्रकारांमध्ये व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण केलेलं आहे. एंडोमॉर्फ म्हणजे एंडोमॉर्फिक, ज्यांचं शरीर गोलाकार, गोलमटोल असतं, आरामप्रिय असतात, मैत्रीपूर्ण असतात, ते एंडोमॉर्फिक. त्यानंतर मेसोमॉर्फ म्हणजे ज्यांचं मजबूत शरीर असतं, जे साहसी असतात, सक्रिय असतात, त्यांना मेसोमॉर्फिक व्यक्ती असं म्हणतात. आणि एक्टोमॉर्फ म्हणजे ज्यांचं शरीर कृश असतं, विचारशील असतात आणि लाजाळू असतात, त्यांना एक्टोमॉर्फिक व्यक्ती असं म्हणतात. तर अशा प्रकारे विल्यम शेल्डन यांनी केलेले व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक आणि एक्टोमॉर्फिक. आता हे 4 प्रकारचं वर्गीकरण लक्षात ठेवण्याची ट्रिक मी तुमच्याबरोबर शेअर करते. हिपोक्रेटस यांनी केलेले व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण रक्त, पित्त, कफ, विषाद म्हणजे शरीरातील 4 द्रवांवर आधारित वर्गीकरण हिपोक्रेटस. कार्ल युंग यांचं अंतर्मुख, बहिर्मुख आणि उभयमुख. युंग आणि मुख लक्षात ठेवा. क्रेशमर यांनी शरीर रचनेवर आधारित केलेलं वर्गीकरण आहे पायकनिक, अस्थेनिक, अथलेटिक. आणि शेल्डन यांचं एंडोमॉर्फिक, मेसोमॉर्फिक, एक्टोमॉर्फिक अशा प्रकारचं वर्गीकरण आहे. तर अशा प्रकारे आपण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण हे लक्षात ठेवू शकतो. अशा प्रकारे आजचा जो काही व्हिडिओ आहे यामध्ये आपण बुद्धिमत्तेचे जे 7 सिद्धांत आहेत ते 5च मिनिटात कसे लक्षात ठेवायचे हे शिकलोय. आणि व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण ज्या 4 मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे, हिपोक्रेटस, कार्ल युंग, क्रेशमर आणि शेल्डन, हे लक्षात कसं ठेवायचं याची शॉर्ट ट्रिक आपण अभ्यासलीत. या पद्धतीने तुमचे 3 किंवा 4 गुण जे आहेत या टॉपिकवरचे ते फिक्स करा आणि 5च मिनिटामध्ये ह्याचा अभ्यास करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एखादा कॉन्सेप्ट घेऊन 5च मिनिटामध्ये टॉपिक्स कसे लक्षात ठेवायचे ते अभ्यासणार आहोत. तोपर्यंत सर्वांना नमस्कार. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. थँक्यू.